नमस्कार, मी संगीता. स्वाद संगीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण बघणार आहोत ओले बोंबील कसे एकदम कुरकुरीत फ्राय करायचे ते बघणार आहोत. बऱ्याच जणांचे ओले बोंबील हे पचपचित होतात, लपलपीत होतात, ते कुरकुरीत होत नाही. तर इथं आपण फर्स्ट पासून पहिल्यापासून कसे स्टेप बाय स्टेप कसे करायचे, एकदम कुरकुरीतपणा त्याला कसा यायचा आणि पटकन कसे होतील हे बघणार आहोत. चला पहिले आपण याला साफ करून घेऊया. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता कसे याला साफ करायचं ते बघूया. तर आपण इथं कट करून घ्यायचा, इथं थोडासा असा कट करून घ्यायचा बोंबील. त्यानंतर हाताने छान असं त्याला काढून घ्यायची, त्याच्यामध्ये सगळी घाण निघते अलगद, अशी पूर्ण काढून घ्यायची. आणि हे पर पण आपण कापून घेऊया. चला बघूया. इथे मी ठेवूनच घेते, इकडची साईड पूर्ण मी कट करून घेते. हे सगळं पोटाचा भाग आहे तो आपण पूर्ण साफ करून घेऊया. छान असा साफ झालाय बघू शकता तुम्ही. आणि हे पर पण आपण कापून घ्यायचे त्याचे. छान असे सगळे कापून झाले. इकडच्या साईडला पण असतो तो पण कापून घ्यायचा. तो पण छान कापून झाला. आणि इकडच्या साईडला असतो तो पण थोडासा कापून घ्यायचा. छोटा असतो, छान असा स्वच्छ करून घ्यायचा. आणि शेपूचा भाग पण कट करून घ्यायचा. आपल्याला एकदम क्रिस्पी आणि मस्त असे कुरकुरीत पाहिजे, त्यासाठी इथून मी मधून काप देते. बोंबलाला थोडासा अलगद काप देऊया आपण, असं छान छान काप द्यायचा आपल्याला बोंबलाचा. बघू शकता असे सगळे आपल्याला बोंबील असेच ह्याच प्रकारे मस्त असे साफ करून घ्यायचे आणि त्याला कट मारून द्यायचा. असेच आपल्याला बोंबील सगळे साफ करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही मस्त असा बोंबील साफ झालेला आहे, स्वच्छ बघू शकता. चला आपण सगळे बोंबील अशा प्रकारे साफ करून घेऊया. अशा प्रकारे आपले सगळे बोंबील इथे साफ करून झालेले आहेत छान असे. आपण इकडचा भाग नाही घ्यायचा, ह्या साईडचा भाग कारण तो ना जास्त असा लपलपीत असतो, म्हणून तो कट करून टाकायचा. हा भाग हा नाही घ्यायचा आपल्याला. हे बघा हे असं छान हे केलं की ह्याच्यामधून आतमधून सगळ्यांना चिरा करून घ्यायच्या. अशी थोडीशी मोठी चिर मारायची, म्हणजे छान ते असे हे होतात, मस्त कुरकुरीत फ्राय होतात. बघू शकता मस्त असे सगळ्यांना करून घ्यायचे. सगळे बोंबील मी एक एक करून तसेच करून घेते. तर आपण छान असं बोंबील साफ करून घेतले छान असे आणि स्वच्छ धुवून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचभर मीठ घालून घेते आणि अर्धा लिंबू पिळून घालते. छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर आपण ह्याला हे बघा असे छान असे मिक्स करायचे. मिक्स करून झाल्यावर आपण ह्याच्यावर जो आपण चॉपिंग बोर्ड घेतलेला किंवा तुमच्याकडे जे पण असेल लाकडी, त्याच्यावर एक कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा. असा छान असा कॉटनचा कपडा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावर हे बोंबील ठेवून घ्यायचे. म्हणजे ह्याच्यामधलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते निघून जातं आणि छान असे आपले बोंबील छान असे कुरकुरीत होतात. हे बघा अशा प्रकारे सगळे बोंबील ठेवून घ्यायचेत आपल्याला. आणि लिंबू घातल्यामुळे ह्याच्यामधला जो उग्रपणा असतो तो पण निघून जातो. हे बघा छान असे ठेवून घेतलेले आपण सगळे बोंबील असे ठेवून घ्यायचे छान. बघू शकता मस्त बोंबील ठेवून झाल्यावर आपण ह्याच्या असं फोल्ड करून घ्यायचंय छान असं. तर फोल्ड करून झाल्यावर ह्याच्यावर एक जड वस्तू कोणतीतरी ठेवून द्यायची. तर माझ्याकडे पोळपाट हा खूप जड आहे, हा मी ठेवून घेते त्याच्यावर. 1 तासभर असंच आपण ह्याच्यावर ठेवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जे पाणी असतं ते पूर्ण निथळून जातील आणि बोंबील आपले एकदम मस्त असे असे स्वच्छ कोरडे होतील, म्हणजे ते एकदम फ्राय करताना क्रिस्पी लागतील. तर इथे 1 तास झालेला आहे. मस्त असं मी पोळपाट काढून घेतला त्याच्यावर. बघू शकता आपले बोंबील कसले एकदम भारी झाले, सगळं पाणी त्याच्यामधलं निथळून गेलेले एकदम. हे बघा असा हातात पकडला ना तो बोंबील असा उभाचा उभा राहतो, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं पण पाणी राहिलेलं नाही. असेच आपल्याला बोंबील हवे असतात आणि ह्याच्यामुळे एकदम भारी असा कुरकुरीतपणा येतो. तर इथे मी घेतलेला आहे 1 चम्मचभर कोकमाचं आगळ घेतलेलं आहे इथे मी. त्याचबरोबर मी इथे घेते 1 चमचभर मीठ, कारण ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं होतं बोंबलामध्ये पहिलेच, त्याच्यामुळे मी इथं 1 चमच घेते. आणि आता घेते ह्याच्यामध्ये मी 1 चमचभर हिरवी वाटून घेतलेली चटणी. हे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ह्याची सगळी प्रोसिजर,
त्याचबरोबर 1 चमच घेते मालवणी मसाला, 1 चमचभर घेते धने पावडर, 1 चमच घेते काश्मीरी चिली पावडर आणि 1 चमच घेते हळद. हे छान असे सगळे कोरडे मसाले आहेत. हे बोंबलाला मस्त असं हाताने गोल गोल फिरून सगळे संपूर्ण असे बोंबलाला लागतील ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. बघू शकता सगळं एक पण पार्ट असा नको का तिथे लागलेला नाहीये मसाला. आपण जोपर्यंत आपण असं चांगल्या हाताने त्याला मिक्स नाही करत ना तोपर्यंत त्याच्यामध्ये जो फ्लेवर असतो मसाल्यांचा आपल्या पावडर मसाल्यांचा तो उतरत नाही. म्हणून इथं काही घाई नाही आपल्याला करायची. छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचंय. तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत. छान असा आपला पॅन गरम झालाय. त्याच्यावर 4 ते 5 पळे असं तेल घालून घ्यायचंय आणि चला आपण बघूया आपलं कोटिंग कसं करायचंय बोंबलासाठी ते बघूया. त्याच्यासाठी मी 1 कप बारीक रवा, 1 कप तांदळाचं पीठ आणि त्याचप्रमाणे 1 चमच मीठ आणि 1 चमच असं लाल तिखट घालून घेतलंय. हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. एकजीव केल्यानंतर इथे आपले 10 मिनिटं झालेले आहेत. मस्त असा उचलायचा एक बोंबलाचा तुकडा आणि घ्यायचा लोळवून ह्याला चांगला असा घोळवून झाल्यावर आपण एक एकच असे घोळवून घ्यायचे बोंबलाचे तुकडे आणि ठेवायला बाजूला. असे साधारण 4 ते 5 तरी आपण असेच करून घ्यायचे कारण एका टायमाला आपण असे टाकू शकतो 4 ते 5 तव्यावर. म्हणून मी असे एक एक करून असे 4 ते 5 बोंबलाचे तुकडे पहिले चांगले असे ह्या मिश्रणात छान असं त्याला घोळवून घेते मस्त असं आणि त्याच्यानंतरच मी छान असं तेलात गरमागरम तेलात सोडणार आहे. बघू शकता अशा प्रकारे छान अशी कोटिंग येते त्याला. मस्त अशी कोटिंग थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं रवा आणि जे आपलं मिश्रण आहे त्याला चांगलं असं प्रेस करून घ्यायचं. बघू शकता आणि सोडायचा मस्त असे गरमागरम तेलात असे एक एक करून सगळे बोंबील आपण असे लाईनीत मस्त असे ठेवून घेतो. छान दिसतात पण छान आणि होतात पण एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे आपले ओले बोंबील होतात. तुम्ही नसेल ना कधी बनवला तर नक्की नाशिकरांनो नक्की ट्राय करा बरं का. अशा प्रकारे ओले बोंबील एकदम भारी लागतात, कुरकुरीत लागतात. तुमच्यासाठी ही मस्त वाली रेसिपी आहे. एकदम भारीच होतात. तर बघूया मित्रांनो, चला बघू शकता. आपण 2 ते 3 मिनिटभर असेच मीडियम गॅसवर हे बोंबील फ्राय करून घ्यायचे. अजिबातही गॅस कमी करायचा नाहीये. कारण गॅस कमी करतो ना ज्यावेळेस आपण त्यावेळेस बोंबील एकदम असे लपलपीत होतात. तर आपण मीडियम गॅसवरच आपण ह्याला छान 3 ते 4 मिनिटापर्यंत छान असं एका साइडनी परतवून घ्यायचं. बघू शकता तर छान असे आपले जवळपास 2 ते 3 मिनिटं झालेले एकदम भारी असा टेक्स्चर आलाय बोंबल्याला. बघू शकता एक ना एक बोंबील आपले एकदम सेम टू सेम तसेच फ्राय झालेले आहेत. इथं परफेक्ट असे आपले 3 मिनिटभर झालेले आहेत. आता काय करायचंय, आता हे बोंबलाचे बघा थोडंसं तेल आहे ना, ते सगळीकडून असे थोडंसं फिरवून घ्यायचंय आपल्याला. मस्त असं म्हणजे सगळीकडून ते तेल समप्रमाणात असे मिक्स होऊन जाईल. असं चांगलं असं सगळे बोंबल्याला ते तेल लागेल असे. गॅस असाच ठेवायचा आपल्याला, मीडियमच गॅस ठेवायचा आहे आणि ह्याच टायमाला घ्यायचंय आपल्याला एक एक बोंबील असे छान असे टर्न करून घ्यायचे. बघू शकता मी एक बोंबील उचलते आणि तो टर्न करून घेते. बघा इथं अजिबातही जळालेला पण नाहीये बोंबील. आपल्याला काहीच नाही, असे आरामात करायचे कारण बोंबील हा प्रकार जो आहे हा खूप नाजूक असतो. त्याच्यामुळे त्याला थोडंसं अलगद करायचं कारण असे आपले ओले बोंबील एकदम लपलपीत असतात. इथं आपल्याला एकदम कुरकुरीत करायचे. थोडे तरी आपण फर्स्ट जी आपण टर्न करतो ना त्याला पहिल्यांदा पलटून घेतो ना तेव्हा आरामातच करून घ्यायचे. हे बघू शकता छान असे मी सगळेच एक ना एक बोंबील मस्त असे टर्न करून घेतले. भारी कोटिंग पण मस्तच बसले. अजिबातही मसाला बाहेर पडलेला नाहीये. बघा एकदम असे चिपकूनच त्याला मस्त असा मसाला राहिलेला आहे. भारी. इथं पण आपण दुसऱ्या साईडनी पण सेम प्रोसिजर 2 ते 3 मिनिटभर मस्त असे फ्राय करून द्यायचे आणि घ्यायचा टर्न करून. बघू शकता एकदम एका साईडने बघा एकदम कुरकुरीत झालंय. आता आपण जी पहिल्या बाजू होती ना ती पण अशीच आपण एकदा एकदा 1 ते 2 मिनिटासाठी मस्त अशी कुरकुरीत करून घ्यायची. कारण ती कुरकुरीत झालेली नव्हती. अशी आपण एका साईडनी करून बघा छान असे आपण सगळे बोंबील पलटून घेतले आणि इथं मस्त असा 1 ते 1.5 मिनिटभर मस्त छान त्याला असं कुरकुरीत करून घ्यायचंय. तर छान आपले बोंबील तर इथं मस्त फ्राय झालेत. पण त्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथं मी 10 सेकंदासाठी मोठा गॅस करते आणि त्या मोठ्याच गॅसवर असे 10 सेकंद मस्त असं फ्राय करून घेते. ज्याच्यामुळे बोंबलाला जो कुरकुरीतपणा येतो ना तो खूप वेळ टिकून राहतो. 10 सेकंद झाले गॅस बंद करायचा आणि मस्त असे आपले बोंबील काढून घ्यायला मस्त खायला आपलं स्टार्टर रेडी आहे. एकदम भारी परफेक्ट असे क्रिस्पी बोंबील आपले इथे तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की बनवा ही अशा प्रकारचे क्रिस्पी बोंबील नक्की क्रिस्पी होतील. मग काय घेताय ना बनवायला मस्त कुरकुरीत असे
क्रिप्सी ओले बोंबील. मी बनवलेली बोंबील तर एकदम मस्त असे क्रिप्सी झालेले आहे. तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे अजून माझा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन माझ्या रेसिपी लवकरात लवकर बघायला भेटतील. तोपर्यंत नमस्कार.